दरम्यान एका रात्रीतनं किंबहुना काही तासात पक्ष बदलणारे नेते आणि असे जे नेते आपल्या पक्षात येतात त्यांना लगेच अशा दलबदलूंना तिकीटही देणारे पक्ष या सगळ्याबद्दल सर्वसामान्यांच्या काय भावना आहेत आम्ही जाणून घेतलं। जे असे नेते मंडळी असतात ते डायरेक्ट पक्ष बदलतात, पण ते स्वतःच्या समोर जे कार्यकर्ते असतात त्यांच्यासोबत त्यांचा विचार घेतात का की हे पाहत नाही की यार हे आपल्या 5-5, 10-10 वर्ष आपल्या मागे फिरतात, मग ह्यांचं काय होणार, ह्यांचा विचार काय हे लोक घेत नाहीत, स्वतःचा स्वार्थ बघतात आणि पक्ष बदलतात। मग त्यासाठी तिकिटासाठी ते पैसे पण मोजायला तयार होतात। आजकालचे राजकारणी जे लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थाकडे जास्त लक्ष देतात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या स्वार्थापेक्षा जनतेच्या विकासाकडे कसं लक्ष देता येईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। मैं जनता के बारे में ना सोच के अगर मैं अपना माइंडसेट में चेंज कर रहा हूँ, मेरे साथ क्या हो रहा है, मेरे 200 मेरे 500 जितने मेरे पीछे में लोग खड़े उनका माइंडसेट वो चेंज हो जा रहा है। आज ये हो रहा है अगर एक नेता मैं नहीं बरोबर हो पा रहा हूँ तो बात 500 लोगों का उनसे मैं 10 रुपये लेके जा सकता हूँ। तो आज जो चीज़ हो रही है बहुत ही गलत हो रही है। ये एक जनता को बहुत ही अच्छा निर्णय लेना चाहिए और ऐसा निर्णय होना चाहिए कि जो भविष्य में जो एक देश के लिए जो अच्छा हो वो बहुत ही सुटेबल होना चाहिए। मोदीचा एकदम लहर होता, त्यामध्ये कुठला पण उमेदवार उभा होता त्यामुळे आपण बघत नाही होता, फक्त ते काय बीजेपीचे आहे मग मोदीला समजून आपण वोट देत होता। पण आता काय आपल्याला हर एक जनतेला हे कळवा पाहिजे का कुठला पण फक्त ते पार्टीला बघून नाही वोट द्यायचा। जनतेला पण कळत नाही आता वोट तुम्हाला द्यायचं की याला द्यायचंय, कारण की ऐन टायमाला आम्ही होतो म्हणजे XYZ पक्षाबरोबर, पण जो आमचा नेता होता XYZ पक्षाचा तो डायरेक्टली गेला ऐन टाइमला दुसऱ्या पक्षामध्ये, तर ती जनता असते ना ती म्हणजे मध्ये पिळवणूक होते त्यांची की याला वोट देऊ, पक्षाला देऊ का नेत्याला देऊ। याच्यामुळे काय होतं ना वोटांचं जास्त प्रमाणात विभाजन होत आहे। जेव्हा इलेक्शनचा पिरियड असेल तेव्हा ते आपल्या घरी येतात, ठीक आहे, घरी आल्यानंतर हात जोडणार आपल्याला हे करणार, पण आपल्याला जेव्हा काय वेळ पडली आपल्यावरती काय NOC पाहिजे किंवा रेशन कार्डमध्ये काय डिफॉल्ट आहे, काय नाव मुलाचं चढवायचं, तेव्हा आपल्याला काय त्यांच्याकडून लिहून घ्यायचं असेल तर आपल्याला 2, 3, 4 चक्कर मारावं लागतं तिकडे, तर त्याचा काही यूज नाही ना सर। आता म्हणजे डेमोक्रेसीमध्ये असं झालंय ना की डेमोक्रेसी तर आहे आपली इंडिया, पण हे आता डेमोक्रेटिक झालंय।